नको. काय सगळं अजब घडतंय या घरात. हे घर आहे की मांत्रिकाची गुहा तेच कळत नाहीये. सगळेच अघोरी वागतायत. अनन्या, हा, हे अघोरी असो किंवा नसो, तू मीराला अजून काही दिवस सावलीच्याच घरी राहायला सांग. मला नकोय की मीरा इथे यावी आणि तिच्या जीवावर काही बेतावं. सांगते. हे सगळं सुरू असताना मला फक्त वेदावर फोकस करायचं. काय काय बोलायचं होतं तुम्हाला? आणि आणि गेट त्या दिशेला आहे. या दिशेला कुठे चाललाय? तिकडे रस्ता नाहीये पुढे. आपण दोघी पावसात उभ्या आहोत की नाही? मग मी नाही भिजले असं कशाला म्हणतेस? कोड्यात बोललेलं मला कळत नाही. मला आत बाहेर जाण्या येण्यासाठी कुठल्याही मार्गाची गरज नाही. ते मार्ग आडमार्ग सगळं तुझ्यासाठी. मार्गाची गरज माणसांना असते. कोण आहेस तू? देवी महागौरी? मी महागौरी आहे का महागौरीचा अंश? महागौरीची छाया की महागौरीचा वंश? हे सगळं तुला सांगायची गरज नाही. हळूहळू तुला ते आपोआप कळेल. तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं अटळ आहे. तू कितीही प्रयत्न केलेस तरी नियती बदलू शकत नाहीस. सरते शेवटी तुझा अंत होणारच. ए थेरडे, तू कोणी असलीस ना तरी तुझा सामना करण्याची शक्ती आहे माझ्याकडे. तू मला अजून पुरतं ओळखलेलं नाहीयेस. ज्या ठाई साऱ्या ब्रह्मांडाचं रहस्य सामावलंय तिथे तुला ओळखणं काय कठीण ग. तुला मी चांगलं ओळखते म्हणून आज तू जिवंत आहेस. तुझ्यासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करायला, अंत करायला मीरा अंबिका सारख्या देवीच्या भक्त पुरेशा आहेत. त्याच तुझ्या दुष्ट कार्याचा शेवट करतील. मीरा आणि अंबिका माझा अंत करणार? बघशील तू, तुझ्या सकट त्या दोघींचा अंत मी माझ्या हाताने करणार आहे. कळलं?